या पाहुणे या. राम 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 राम. राम 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 या तात्या या या सापडलं घरी व्यवस्थित. हा मुलगा आपलं बोलणं झालं ना, आपणच बोललोय. हा हा ते तुमचंच आहे का सगळं? हे आपलंच आहे वावर सगळं खालपर्यंत आहे. तुम्हाला ना का येताना डांबरी लागला. हा डांबरी पासून कच्चा रड वळाला ना, ती आम्हाला चुकल्यासारखं झालं. मग नाही एखाद्याने सांगितलं की तात्यांचं घर इकडे म्हणून. हा, तात्या म्हणायचं डायरेक्ट कुणी सांगन. तेच ना. हा चला या या. बाकी कसं व्यवस्थित चालेल सगळं. एकदम पद्धतशीर. तुमचं कसं काय चाललंय? आमचं काय निवांत आता रानातली कामं उरकली. हा. म्हणलं पाहुणं येणार आहेत असं थांबाव घरीच. बस पुरी बस. बघून घे हे. हा हा आमचा मुलगा हर्षल नाव आहे त्याचं. हे लेख माझी इचरा. आपलं तात्या मोठे आहेत. तात्या काय प्रश्न इचरायचे इचरा तुम्हाला. हुशार आहे आमची पोर. नाव काय तुझं? ऐश्वर्या. शिक्षण काय झालं? बीकॉम ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. जन्मतारीख? 7/11/2003. पुढं काय करायची इच्छा तुझी? जसं हे म्हणतील तसं. ठीक आहे. आपलं स्वयंपाक येतो का? हो. सगळं येतो. नॉनव्हेज बनवता, व्हेज नॉनव्हेज? हो हो. अहो साहेबाला सुगरने आईकडनं सगळं शिकून घेतलंय. हा पोरगा काय करतो बरं आपला? डेअरी असते त्याच्याकडे. आता आम्हाला उशीर झाला आज यायला. हा अजून 2 तासाने आता डेअरी सकाळ संध्याकाळ तिथंच असतो तो. डेअरी चालवतो म्हणायचं स्वतःची. 3 ते 5,000 लिटर कलेक्शन आहे डेअरीचं. वा आणि शेती वगैरे आहेच आपली आहे ना. शेती आहे, शेती माझ्याकडे असते. मग शेती तुम्ही बघता डेअरी तो बघतो काय? 2 टाइम कलेक्शन करतो ना आम्ही दुधाचं. चांगलं आहे की मग. संकलन करायचं आणि हे आता थोडं घरचं आपलं गुरं वगैरे ते. हा 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 गाय पेयात आपलं हे असं म्हशी कुठं पेयात. आणि आमच्याकडे कसं काय असं काय नाही, ते बाहेरचे मजूर आहेत का म्हणजे सपोर्टला त्यांना हा 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 मग कामाला ठेवले की लग्न झाले याला सांभाळायची वेळ येईल म्हणून. नाही सांभाळायला लागलं तरी काय अडचण आहे तवा. अहो पोरीचा संसार आहे. हा तसं. कष्ट केलंच पाहिजे. आमचं काय नाही तसलं. चहा छान झालाय. तू बनवलाय? हो. बरं काय बोलायचं असेल तर बोलून घ्या. आता आमच्यात कसं लाजले बोलल्यासारखं नको. हा नाही नाही काय असेल ते बोलू द्या बाबा. काय आपल्याच गप्पा राहायच्या आणि ज्यांना संसार करायचा ती गप्प राहायची. चालतं घेतो मग आम्ही बोलू. या, बोलून घे. कुठे जायचं? इकडे जाऊ का? हा जावा जाई. तुमचं झालंय का? हा माझं झालं ना. झालंय हा. दाखताय नाही का? हा आता एक शेवटचं लग्न आहे तसं जबरदस्त चांगलं टोले एकदम म्हणजे फारीच लग्न करायचं. हा हा असते हाऊस असते या काय काची. आणि मला काय म्हणायचंय, मुलगी उंच आहे चांगली, म्हणजे एकदम जोडा असा सूट होतोय. हा फक्त त्यांची आपल्याला झालं हो, त्यांचं पटलं पाहिजे दोघांचं. नाही पण जोड आहे म्हणून तर तात्यांच्या मागे लागलो होतं ना. हा नाही नाही, फोटोत बघायला वेगळं समोर आणखी वेगळं. हा. नाक्षर पोरगी ना अक्षर रे पोरगा ऊच आहे तुमचा. काय 2 नवर देवाल तर पोरीच्या खांद्यालाच लागायचं. आयला म्हणलं असलं काय बुटार उपयोगाचं. असा सूट झाला पाहिजे एकदम. हा बरं ते येतील. बाकी सगळं माझी शेती ते तुम्ही शेतीच करता ना? हा आम्ही शेतीच बघतो आपलं. काय शिक्षण झालं म्हणली तुझं? बीकॉम ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. MSCIT क्लास केलेत का? हा केलेत ना. हा मग काय आपलं ती दूध डेअरीचा आता कॉम्प्युटर वर हिशोब ठेवावा लागतो ना हा त्यासाठी. हा हा. चालतं. आता तुला तर घरच्यांना तर माहिती आहे हा. मोठ्या भावाकडे 2-4 ते ऊस तोडायला टोळ्या नसतात का? हा, ते आमच्या 5 टोळ्यात 5 ट्रॅक्टर आहेत. तो टोळ्याचं आणि रानातलं बघतो आणि दुधाचं माझ्याकडे असतं. तसं काही टेन्शन नाही, सगळं चांगलं आहे. फक्त मुली काय व्हायच्या, थोड्या बुट्ट्या भेटायच्या, इथं लागायच्या कोणी कुठे इथं. तर मला हाईटवाली मुलगी पाहिजे होती. शिक्षण झाले म्हणलं काही हे नाही, टेन्शनच नाही कसलंच. सगळं ओके. आणि तुझं जरी दुसरं कोणी आवडत काय असेल तर सांग मला तसं. नाही नाही, तसं असतं तर मी हो बोलले असते का? हा बरं ठीक आहे, चालतंय. काय करू आपण, बघू आता घरच्यांचं कसं म्हण. अरे तू आता हो बोलली का? हो म्हणजे तुझा होकार आहे? हो. बरं बरं ठीक आहे, चालतंय. चल बघू घरचे काय म्हणतात, त्याच्यानुसार आपलं हे करू. चालतं. आले कसं आहे, तुम्ही नंतर निरोप देणार, आमचा निरोप घेणार, त्यापेक्षा आता समोर समोर काय वाटतंय हे पण सांगा. त्यांच्या आईला बोला. घरात कोण कोण मेंबर आहेत तुमच्या? बाहेर ये. आई बाबा आणि बहीण. बहीण?
ती कुठे असतात? ती बाहेर पाठवली आम्ही शिकायला असते ती तर एवढंच करायचं अजून. हा लहान ती मग ते लग्न जमतंय म्हणलं घरी बोलवलं नाही. बोलू ना आता. आता वरची बोलली होती आपली. हे शिकून नाही तर हीच मुलगी आहे आमची लहान. हा काय मग आता बाहेर गेली का म्हणला तुम्ही? ती त्यांना नाही असती. माहिती आलेली, ती आता नंतर आली. बर बर. दादा हे नाही ती चांगली, मला तीच आवडली. तात्या, तू अलीकडे रे काय करते तू? BSc च्या लास्ट इयरला आता. बीएससी लास्ट इयरला. हो आणि पुढे शिकण्याची इच्छा आहे काय? हो मग अजून मास्टर्स करायचंय पुढे. बर. आणि ही जर एक विचारायचं असेल की एखादा लग्न जमवायला आला आणि त्यांनी जर पुढे शिकवायची तयारी लागली तर तयारी आहे का तात्या तुमची? कशाची? पण आता मोठीच झाल्याशिवाय आम्ही तिचा नाही ना विचार करू शकत पण आपण. काय झालाय विषय आता माहिती का? हा आमच्या मुलाला तीच आवडली. नाही ना, पण मोठी ठेवून लहानीचं कसं लग्न करावं? लोक नाव ठेवते ना आम्हाला. विषय असा तुम्ही म्हणजे त्याच्या नजरेत तीच भरली. बोल ना तू, सांग ना. हा केलं तर तिच्या बरंच नाही तर मग हे नको मला. पण मग ते नको तर हिचं झाल्याशिवाय आम्ही हिचं करू शकत नाही. जमून ठीक आहे ना, मग तुम्ही करता का? आता फक्त बोलणी करा. असं काय वाटतं? पण आता तुम्ही मोठीला बघायला आल्या आणि लहानीला पास केलं हे ते असं. दाखवल्या तर दोन्ही बी नाही ना. आता आम्हाला काय माहिती ना. पण आता नजरेत एखाद्याची आवड असते. तुम्ही एखाद्या दुकानात गेले, एखादा शर्ट आवडला तर तुम्ही त्याचाच हट्ट करणार ना. तसं आता तो लहान नाही हट्ट करायला, पण एखाद्या जोडी एखाद्याला वाटतं. हट्ट नाहीये माझा. अहो पण पाहुणं आम्हाला लोक नावं ठेवतात ना. हा. मग तिचं काय करा, तिचं एखाद्याचा आता तिच्यासमोर नाही बोलू शकत या गोष्टी. पण आपण ह्याच्यावर नंतर तात्या बोलू. आमच्या पोराला तुमची ही दुसरी मुलगी आवडलेली. अहो पण असं कसं करता आणि हिचं काय करायचं आम्ही? तिचं आता तुम्हाला त्यासाठीच नंतर बोलतो मी. पण आता तुमचा जर पोरगा बोलून आला त्यांची पटापटी झाली ना, आता मध्येच कुठं पण आता बोलावं? ते लपवलं ना तुम्ही, म्हणजे की एखादी मुलगी नाही आहे नाही, आम्ही काही लपवलं नाही. आम्ही त्याच्यासाठीच तिला कुणी हिला बघायला आलं का तिला आतच ठेवतो. काय हे चुकीचं आहे ना. पाहुणे हिला पास करतात, तिला नाही, करत चुकीचं म्हणजे तिचं करायचंच नाही, दाखवून काय करता? हा. उद्या चालता चालता तुम्हाला वाटणे अजून कोण पोरगी आवडत तुम्ही तीच करणार का मग? हे चुकीचं आहे ना तुमचं. तसं नाही, तुम्ही जर दोघे दाखवले असताना ही बघायचं आलोय ना, मी अहो, पण स्पष्टपणे दोघी- नकार दिला असता. नाही, तुम्ही नाही. लपून ठेवली पोरगी. दोघी दाखवायचं काय संबंध आहे? लपून ठेवायचं म्हणजे आम्हाला लग्नच करायचं तर दाखवायचं कशाला? काय आहे ना सोक्षमुक्षी पण दादा. कसं आहे, आयुष्य काढायला तिच्याशी तयारी आहे. तिचं फक्त ना तुम्ही ना असेल ना तर तुमच्या मनात आम्ही 1 वर्ष अजून थांबायला तयार आहे. आम्ही तिचं तुम्हाला दोन्ही पुरी देत नाही, कोणतीच लहान नाही मोठी नाही. दादा ठीक आहे. मग आता नाहीच म्हणले याला पर्यायच नाही. आता आपण जाऊ. मग काय ते तुम्ही एक विचार करा. सगळं चांगलं आहे आमच्या घरी. आता मला फक्त माहिती आमचं- आहे. तुम्ही आता या- आमचं कुठं काय वाईट आहे जाऊ पोरींचं? हो का, आम्ही लग्न करून घ्यायला बी तयार आहे. तिला पुढे शिकवायला बी तयार आहे. त्याच्यापेक्षा आम्ही जास्त बोलू शकत नाही तुम्हाला हे पसंत आहे का? ते नाही पसंत. याच्याबद्दल नाही आता सांगू शकत नाही. नाही मग जाऊ द्या पाहुणं, सोडून द्या तुम्ही. चला मग मग, काय? चला मग चला. काय गरज होती पाठीमागे यायची माझ्या? अगं मी बघायला आले कोण आहे, म्हणजे आता ताईला बघायला आले तर मला नको का समजायला कोण आहे होणार आहे जिजू करून. अगं तुझ्यामुळे तिचा 4-5 वेळा लग्न मोडलंय. बरं बाई, आता याच्या पुढे मी येणारच नाही कधी. अगं पण कवर लग्न मोडायचे आम्ही, ह्याच्या पुढे नाही ह्याच्या पुढे नाही. काय तुला त्याला बघायची काय झालती एवढी? अरे पण मला समजायला पाहिजे ना कोण आहे जिजू, काय आहे, तुला का करायचंय का करताय? त्याच्याशी लग्न? कर मला नाही मग. करायचं बाबा. काय करायचं आता? आम्ही कुठून आणायचे पाहुणे? आता तुला म्हणलं होतं ध्यान टीव्हीच्या हे आलं बाहेर. अगं बाई, तुला किती वेळा सांगितलं, हिला मी ठेवलं होतं आतमध्ये तरी माझ्या माग आली. तुझ्यामुळे तिच्यावर प्रॉब्लेम येतो ना. आता आहे ना माझं डोकं आउट व्हायला लागले बघ. कवर पाहुणं माघारी पाठवायचं असं? गेल्या बारीने तीच बोल झाली होती. एक काम कर आता, पुढल्या बारीने एक हिच्या तोंडाला पावडर लाव, नाही तर हिच्या तोंडाला राखचोळ, काहीतरी कर. पण ही चांगली दिसू दे बाई. दात काढते खुशाली इकडं. माझा जीव आटायला लागलाय पर पाहुणा आणू आणू.